हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण ऊर्जा अक्षय्यतेचा नियम वापरून काही प्रश्न सोडवूया. हे पहिलं उदाहरण पहा. एक क्रिकेटचा बॉल 20 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने जमिनीवरून वरच्या दिशेने फेकला. जेव्हा तो बॉल 15 मीटर उंचीवर पोहोचेल तेव्हा त्याचा वेग किती असेल ते शोधा. आणि आपल्याला दिलं आहे की जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण याची किंमत 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकी घ्यायची आहे. चला ठीक आहे, आता याचं चित्र काढूया. पहा, आपल्याला दिलं आहे की चेंडूला जमिनीवरून वर फेकलं आहे. तर हा पहा, चेंडू खालून वर जातो आहे 20 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने. आणि आपल्याला विचारलं आहे की ज्या क्षणी चेंडू 15 मीटर उंचीवर पोहोचेल तेव्हा त्याचा वेग किती असेल. तर म्हणजे चेंडू जेव्हा या बिंदूवर असेल, या ठिकाणी असेल, त्यावेळेस त्याचा वेग v किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर आता हे कसं सोडवायचं? हे सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे आपण गतिविषयक समीकरणांचा वापर करू शकतो. पण आपण असे प्रश्न अनेक वेळा आधी सोडवले आहेत. म्हणून मग या व्हिडिओमध्ये आपण ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाचा वापर करून हा प्रश्न सोडवून बघूया. तर मग आता ऊर्जा अक्षय्यतेचा नियम काय सांगतो? हा नियम असं सांगतो की जसा जसा हा चेंडू वर जातो तशी त्याची एकूण ऊर्जा म्हणजे एकूण यांत्रिक ऊर्जा जी आहे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा ती बदलत नाही. म्हणजे या चेंडूची एकूण यांत्रिक ऊर्जा स्थिर राहते. आता पहा, हा चेंडू या ठिकाणी गतिमान आहे, बरोबर, म्हणून त्याच्याकडे गतिज ऊर्जा आहे. आता जसजसा चेंडू हा वर जातो तसा त्याचा वेग कमी होतो, म्हणून त्याची गतिज ऊर्जा कमी होते, बरोबर. पण त्याचबरोबर त्याची उंची वाढत आहे, त्यामुळे ही गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. कारण जसा हा चेंडू वर वर जातो तशी तशी त्याच्याकडची स्थितीज ऊर्जा वाढत जाते. तर म्हणजे खालून वर जाताना गतिज ऊर्जा कमी जरी होत असेल तरी स्थितीज ऊर्जा वाढत जाते आणि म्हणून एकूण ऊर्जा बदलत नाही, ती स्थिरच राहते. आणि हा आहे ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. तर याला गणिती पद्धतीत असं लिहिता येऊ शकतं. समजा आपण ह्या बिंदूला बिंदू 1 म्हटलं आणि या वरच्या बिंदूला बिंदू 2 म्हटलं, तर या बिंदूवरची बिंदू 1 वरची एकूण यांत्रिक ऊर्जा म्हणजे U1 अधिक K1 ही बिंदू 2 वर असलेल्या यांत्रिक ऊर्जे एवढीच असते, म्हणजे U2 अधिक K2. U आहे स्थितीज ऊर्जा आणि K आहे गतिज ऊर्जा. तर मग या बॉलची एकूण ऊर्जा बिंदू 1 वर ही एकूण ऊर्जा बिंदू 2 वर ह्याच्या बरोबर आहे. ठीक आहे. आणि इथे अजून एक मजेदार गोष्ट अशी आहे पहा, की हे जे ठिकाण आहे बिंदू 1 ते सुरुवातीचं ठिकाण आहे असंही आपण म्हणू शकतो किंवा ते शेवटचं ठिकाण आहे असंही म्हणू शकतो. यानी आपल्या या समीकरणावर अजिबात फरक पडत नाही. म्हणून मग चेंडू वरून खाली पडत असला तरीही हे समीकरण लागू होतं. चला तर मग आता पुढे जाऊया आणि हे सोडवूया. पहा, इथे ही जी स्थितीज ऊर्जा आहे U ती आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, कारण ती इथे या चेंडूला त्याच्या उंचीमुळे प्राप्त झाली आहे, बरोबर. तर बिंदू 1 वर समजा त्या बॉलची उंची h1 इतकी आहे असं म्हटलं तर त्याची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असेल mgh1. m त्या बॉलचं वस्तुमान आहे, g हे गुरुत्वीय त्वरण आहे आणि h1 त्याची जमिनीपासून असलेली उंची आहे, बरोबर. त्यानंतर आहे k म्हणजे गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी, ती असते mv वर्ग भागिले 2. आता इथे v1 म्हणजे बिंदू 1 वर या बॉलचा असलेला वेग, m आहे वस्तुमान आणि भागिले 2 ही आहे बिंदू 1 वर असलेली गतिज ऊर्जा. ठीक आहे. मग आता पुढे काय येईल? इथे येईल बरोबर mgh2 अधिक mv2 वर्ग भागिले 2. तर ही आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा h2 इतक्या उंचीवर आणि v2 म्हणजे बिंदू 2 वर असलेला या बॉलचा वेग. आता इथे आपण पाहू शकतो की m हा सगळीकडे सामायिक आहे, त्यामुळे आपण ह्याला कंसाच्या बाहेर लिहू शकतो. पहा अशा प्रकारे m कंसामध्ये gh1 अधिक v1 वर्ग भागिले 2 बरोबर पुन्हा m सामायिक gh2 अधिक v2 वर्ग भागिले 2. आणि आता हा m आणि हा m आपल्याला बाद करता येईल. चला मग आता या समीकरणामध्ये सगळी मूल्ये टाकूया आणि सोडवूया. आता हा भाग आहे बिंदू 1 वरचा, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला बिंदू 1 वरची मूल्य घ्यावी लागतील. इथे h1 म्हणजे बिंदू 1 ची उंची ती आहे 0 मीटर, कारण तो बॉल जमिनीवरून वर फेकला जातो आहे.
आणि V1चं मूल्य आपल्याला बिंदू 1 वर असलेला त्याचा वेग दिलेला आहे 20 मीटर प्रति सेकंद. तर मग आपल्याला इथे मिळेल 0 अधिक V1 म्हणजे 20 मीटर प्रति सेकंदचा वर्ग भागिले 2. आणि आता यामध्ये आपल्याला बिंदू 2 वरची मूल्ये टाकायची आहेत. ठीक आहे, इथे जी आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग, h2 म्हणजे उंची आहे 15 मीटर आणि V2ची किंमत आपल्याला काढायची आहे. इथे आपल्याला मिळेल g म्हणजे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग, h2 म्हणजे 15 मीटर अधिक V2चा वर्ग भागिले 2. इथे V2ची किंमत आपल्याला शोधायची आहे. आता पहा, स्क्रीनवर थोडी जागा करू आणि पुढे सोडवू. तर आता पहा, इथे 20चा वर्ग म्हणजे 400 भागिले 2 म्हणजे 200 आणि याचा एकक होईल मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग बरोबर 10 मीटर गुणिले 15 मीटर म्हणजे 150. तर इथे लिहू आपण 150 आणि एकक आहे मीटर गुणिले मीटर म्हणजे मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग अधिक V2चा वर्ग भागिले 2. आता इथे 200 आणि 150 यांचे एकक सारखेच आहे, मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग बरोबर. आता हे आपण या बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊया, म्हणजे मग आपल्याला उजवीकडे मिळेल V2चा वर्ग भागिले 2 बरोबर 200 वजा 150 म्हणजे 50 मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग. आता या पूर्ण समीकरणाला आपण समजा 2 ने गुणलं तर आपल्याला मिळतं V2चा वर्ग बरोबर 50 गुणिले 2 म्हणजे 100 मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग. आणि मग वर्गमूळ घेतल्यावर आपल्याला मिळेल V2 बरोबर 10 मीटर प्रति सेकंद. तर म्हणजे हा चेंडू जेव्हा 15 मीटर उंचीवर पोहोचेल त्यावेळेस त्याचा वेग 10 मीटर प्रति सेकंद इतका असेल. चला आता अजून एक प्रश्न सोडवूया. पहा, आता यावेळी अशा प्रकारची स्थिती आहे. एक चेंडू 40 मीटर उंचीवरून क्षितिज समांतर दिशेने 10 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने फेकण्यात येतो. मग हा चेंडू जमिनीवर वक्र मार्गाने खाली येईल बरोबर. पहा असं. मग इथे प्रश्न असा आहे की जमिनीवर पडताना त्या बॉलचा वेग किती असेल. मग आता हा प्रश्न थोडा कठीण वाटू शकतो कारण या बॉलचा मार्ग वक्र आहे, त्याची दिशा सतत बदलते आहे. पण ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमामध्ये दिशा ही महत्त्वाचीच नाही आहे. हा बॉल वरून खाली कुठल्याही मार्गाने आला तरी ऊर्जा अक्षय्यतेचा नियम लागू होतो. म्हणजे मग आपण या ठिकाणाला बिंदू 1 म्हटलं आणि या ठिकाणाला बिंदू 2 म्हटलं तर या दोन्ही ठिकाणची एकूण ऊर्जा सारखीच असेल. तर मग आधीच्याच प्रमाणे आपण इथे mgh1 अधिक V1चा वर्ग भागिले 2 बरोबर mgh2 अधिक mv2चा वर्ग भागिले 2 असं लिहू. त्यानंतर m आपल्याला सामायिक काढता येईल आणि नंतर बाद करता येईल. मग आता आपण ह्याच्यात सगळी मूल्य टाकू आणि सोडवू. पहा, जी आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. h1 म्हणजे या बिंदूवरील उंची आहे 40 मीटर. ठीक आहे, तर इथे लिहू आपण 40 मीटर h1 अधिक V1 म्हणजे या ठिकाणचा वेग तो आहे दिलेला 10 मीटर प्रति सेकंद. तर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग भागिले 2. ठीक आहे बरोबर बिंदू 2 वर असलेली एकूण ऊर्जा. आता बिंदू 2 वर उंची आहे 0 म्हणून इथे सुरुवातीला येईल 0 अधिक जिथे V2 आहे बिंदू 2 वरचा वेग जो आपल्याला शोधायचा आहे. आणि मग हे सोडवल्यावर आपल्याला मिळतो बिंदू 2 वर असलेला बॉलचा वेग म्हणजे V2 बरोबर 30 मीटर प्रति सेकंद. म्हणजे मग हा बॉल जमिनीवर पडेल त्यावेळेस त्याचा वेग 30 मीटर प्रति सेकंद इतका असेल. आणि अशा प्रकारे आपण ऊर्जा अक्षय्यतेचा नियम इथेही वापरू शकतो. तर पहा, सामान्यतः जिथे कुठे उंची आणि वेग दिलेले असतील तिथे ऊर्जा अक्षय्यतेचा नियम खूप उपयुक्त असतो. पण एक लक्षात ठेवा, या पद्धतीने आपण वेळ मोजू शकत नाही. म्हणजे बॉलवरून खाली पडायला किती वेळ लागला हे आपल्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगू शकत नाही. ठीक आहे, चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.